मित्रांनो, पोलीस भरती 2023 मध्ये शेकडेवारी या चॅप्टरवरील जवळपास 85 ते 90 प्रश्न विचारले गेलेले. त्यातील आपण काही प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि आपण काही प्रश्न दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तोही व्हिडिओ नक्की बघा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. आणि मित्रांनो, जर तुम्ही खाकी पॉईंट चॅनलवरती नवीन असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की ऑन करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण आपल्या चॅनलवरती टार्गेट पोलीस भरती बॅच चालू करतोय, तीही पूर्णतः फ्री. त्यासाठी तुम्हाला एकच महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला सुद्धा ऑन करायचं आहे. आणि मित्रांनो, सामान्य ज्ञान, मराठी आणि जनरल नॉलेज याची माहिती मी टेलिग्राम चॅनलला सेंड करतो, त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की जॉईन व्हा. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. चला मित्रांनो, आपण आपला पहिला प्रश्न बघू. त्या अगोदर मी नियम सांगतो, 1 ते 2 नियम आपण मागे पण अभ्यासलेले, पण परत एक वेळा सांगून देतो. जर उदाहरणामध्ये तुम्हाला चाचीचेचा असेल, त्या ठिकाणी जर दिसत असेल त्या ठिकाणी तुम्हाला गुणाकार करायचे. आणि जर उदाहरणामध्ये हा, ही, हे किंवा म्हणजे हे शब्द असेल त्या ठिकाणी तुम्हाला संख्या बरोबरला घ्यायची. पहिला प्रश्न दिला आहे, बेसिक आहेत. 90 चे 60% बरोबर किती? हा प्रश्न विचारला गेला होता पुणे ग्रामीण जिल्हा पोलीसला. ऑप्शन दिले 69, 54, 59 आणि 96. काय विचारलं आपल्याला? 90 चे 60%. टक्के चिन्ह लागलेलं आहे म्हणून छेदस्थानी 100 घ्यायचे. 0 कट होईल, हा 0 हा 0 कट होईल. 954 प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, पुढील प्रश्न दिला आहे. प्रश्न आहे, मागील वर्षी साखर 35 रुपये किलो होती, आता 42 रुपये किलो झाली, तर साखरेच्या भावात किती शेकडा वाढ झाली? आता या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडायचे ते बघा. 35 रुपये साखर होती, यावर्षी साखर किती झालेली? 42 रुपये. वाढ किती रुपये झालेली? 7 रुपये वाढ झाली. क्लिअर होत आहे? 35 रुपयामागे जर 7 रुपये वाढ झालेली, आपल्याला शेकडा वाढ विचारली. शेकडा म्हणजे 100 पैकी किती असतात? 100मध्ये वाढ होते, तर आपण काय करू? 100 पैकी किती? 35 रुपयामागे 7 रुपये वाढ झालेली, 100 पैकी किती? क्रॉस गुणाकार करा. 7 गुणिला 100, छेदस्थानी 35 येतील. 7 1 7, 7 5 35, 5 1 5, 5 2 10. 20% काय झालेली? वाढ झालेली आहे. क्लिअर झाला? ऑप्शन क्रमांक ए तुमचे योग्य उत्तर आहे. आता या ठिकाणी ही एक स्टेप न वाढवता जवळपास ही एक स्टेप वाढल्यामुळे तुमचे कमीत कमी 4 ते 5 सेकंद जातील. तर याच ठिकाणी कॅल्क्युलेशन मी केलं असतं, ते बघा कशा पद्धतीने. जर क्रॉस गुणाकार करायचा आहे तर ही संख्या या संख्येला भागीला असते, बरोबर. ही संख्या या संख्येला भागीला असते, ही संख्या या संख्येला गुणीला असते. क्लिअर झाला? तर मी या ठिकाणी कशा पद्धतीने केलं असतं भागाकार वगैरे. 7 1 7, 7 5 35, भागीला आहे ती संख्या, ही संख्यासुद्धा भागीला आहे. 5 1 5, 5 2 10. 20% काय झाली? वाढ झालेली. या प्रश्नाचं अशा पद्धतीने उत्तर काढलं असतं. म्हणजे ही पद्धत परत एक वेळा मांडा, बरोबर. त्यानंतर त्याचे कॅल्क्युलेशन करा, म्हणजे जवळपास कमीत कमी 5 सेकंदाचं तर तुमचं नुकसान होईल. आता प्रश्न आपण पुढे याच पद्धतीने सोडवू, म्हणजे तुमची प्रॅक्टिससुद्धा होईल. क्लिअर होत आहे? आणि तुम्ही जोही प्रश्न वगैरे आपण घेतो आहे तर तुम्ही पाहिल्यानंतर व्हिडिओ थांबवून तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा, जो प्रश्न तुम्हाला हार्ड वाटतो आहे तो. बाकी तुम्ही सोडवल्यानंतर इथेही बघा. आणि जर तुम्ही सोडवण्याची पद्धत माझ्या सोडवण्याच्या पद्धतीपेक्षा बेस्ट आहे, वेळ वाचतोय, तर ती पद्धत अप्लाय करा. पण तुम्ही ज्या पद्धतीने सोडवलं आहे त्यापेक्षा जर या पद्धतीने तुमचा टाईम वाचतोय तर ही पद्धत तुम्ही अप्लाय करा आणि याच्यावरीलच याच पद्धतीनुसार तुम्ही प्रॅक्टिस करा. क्लिअर होत आहे? पुढे प्रश्न दिला आपल्याला. एका शेतकऱ्याने 9,200 रुपये किमतीचा माल अडत्यामार्फत विकला व त्याला 2% अडत द्यावी लागली, तर अडत्याला किती रक्कम मिळाली? ऑप्शन दिले 182, 186, 1840, 184. आता या ठिकाणी दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो की जर 100%चे तुम्हाला 20% विचारले तर ते किती येतील? ते येतील 20. क्लिअर झालं? लगेच तुम्ही सांगू शकता हा 20% आहे, 100चे 20% म्हणजे. त्यानंतर तुम्हाला जर विचारलं की 200चे 10% किती? ते येतील 20. लगेच तुम्ही सांगू शकतात. 500चे 10% जर तुम्हाला विचारले ते येतील 50. क्लिअर झालं? मग या ठिकाणी जर तुम्ही 9,200चे 10% काढले ते किती येतील? 920. 920 10% येत आहे, 1% किती येईल? 92 रुपये. क्लिअर होत आहे? 9,200 रुपये 10% 920 येत आहे. 920चे 1% किती येतो आहे? 9,200चा 1% किती येतो आहे? 92 रुपये. आपल्याला 2% त्याने दिलेले 92 दूनी 184 तुमच्या प्रश्नाचं उत्तर येतं.
काही प्रश्न तुम्ही पेन न उचलता तोंडी सोडवू शकतात. प्रश्न वाचता क्षणी तुम्हाला समजून जाईल की या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न कमीत कमी व्हिडिओमध्ये सोडवायचा आहे. क्लिअर होत आहे. आता याची जर तुम्ही मांडणी केली असती 9200चे तुम्ही 2% काढले असते. मांडणी सोपी आहे, लवकर कॅल्क्युलेशन झालं असतं. 00 कट झाले असते. 92 गुणिला 2 184 तुमचं उत्तर आलं असतं. पण प्रश्न जर हार्ड दिला, कॅल्क्युलेशन जर फसली, जास्त टाईम वगैरे लागला, त्या ठिकाणी याच पद्धतीने सोडवा. क्लिअर होत आहे. पुढे प्रश्न दिला आहे, एका मेंढपाळाकडे 200 मेंढ्या असतील आणि दरवर्षी त्यांच्या संख्येत 10%ने वाढ होत असेल तर 2 वर्षानंतर त्यांच्याकडे किती मेंढ्या असतील. ऑप्शन दिले 220, 240, 230, 242. तर या ठिकाणी काय केलं आहे, 200 मेंढ्या आहेत, 2 वर्ष 10% वाढते. पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षीसुद्धा 10% वाढते. 200चे 10% आपण अगोदरच काढले होते. 200चे 10% किती येतात, 20. क्लिअर झालं. आता पहिल्या वर्षी मेंढ्या किती झाल्या, 220. 220 मेंढ्या झालेले आहे. क्लिअर झालं. आता त्यावर परत 10% वाढ होते. दुसऱ्या वर्षी 110 छेदस्थानी 100. 2 0 कट होतील, 2 0 कट होतील. 11 2 22, 2 अचाला आले, 2 11 2 22 आणि 2 24. 242 त्या ठिकाणी मेंढ्या झालेल्या असतील 2 वर्षानंतर. आता या प्रश्नाची मांडणी तुम्ही कशी केली असती बघा. 200 गुणिला 110 छेदस्थानी 100, 110 छेदस्थानी 100. 2 0 2 0 कट होईल, 2 0 2 0 कट होईल. 11 गुणिला 11 121 गुणिला 2 बे 2 4 बे 1. प्रश्नाचं उत्तर तेच येईल. पण प्रश्न वाचता क्षणी तुम्ही समजून घ्या. 220% वाढ दिली, 220 पहिल्या वर्षी होऊन गेलेले. एक स्टेप तुमची वाचते, तुमचा वेळ वाचतो. कॅल्क्युलेशन कमी असते म्हणजेच वेळ वाचतो. क्लिअर होत आहे. प्रश्न तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये सोडवण्याचं तुमचं टार्गेट पाहिजे. क्लिअर झालं. पुढचा प्रश्न दिला आहे, 50% लाभांश घोषित केलेल्या कंपनीच्या 10 रुपये दर्शनी किमतीच्या एका शेअरवर किती लाभांश मिळेल. ऑप्शन दिले 50 रुपये, 5 रुपये, 500 रुपये, 100 रुपये. या प्रश्नाला सोडवायची गरज नाही. या प्रश्नाला 10 रुपये जर किंमत दिली, दर्शनी किंमत, त्याच्यावर 50% सूट देतो आहे. ऑप्शन कसे देऊन ठेवले बघा, 50 रुपये, 500 रुपये, 100 रुपये आणि 5 रुपये. नांदेड जिल्हा चालकला प्रश्न विचारला गेला आहे. डोळे लावून मुलगा 5 रुपये त्याचा आन्सर देईल आणि 5 रुपये जर त्याचं उत्तर नसेल तर तो प्रश्न चुकलेला असेल. मग समजतं आहे. 10 रुपये तर त्याची किंमत आहे. बरोबर. पुढे प्रश्न दिला आहे, प्रश्न क्रमांक 6 आहे, श्री सोहम उत्पादनाच्या 60% खर्च करतात. उरलेल्या उत्पादनातून 300 रुपये अनाथाश्रमाला देणगी देतात. तेव्हा त्यांच्याकडे 3200 रुपये उरतात. तर त्यांचे उत्पन्न काढा. ऑप्शन दिले 6400, 1600, 8500, 8750. हे आपल्याला ऑप्शन दिले. 60% रक्कम त्याने खर्च केलेली आहे. 100%मधून 60% रक्कम खर्च केलेली. 40% रक्कम त्याच्याजवळ शिल्लक आहे. क्लिअर होत आहे. या 40%मधून त्याने काय केलं, 300 रुपये अनाथ आश्रमाला देणगी देऊन टाकली. त्याच्याजवळ 3200 रुपये आता शिल्लक आहे. मग 300 आणि 3200 किती होतात, ते होतात 3500 रुपये. बरोबर. आता 3500 रुपये आपले 40%च्या बरोबर आलेले आहे. 40% रक्कम त्याच्याजवळ शिल्लक होती. 40% बरोबर जर 35 आलेले, 3500, तर 100% त्याचं एकूण उत्पादन आहे. 100% बरोबर किती. क्रॉस गुणाकार जर केला, आता मी या ठिकाणी या पद्धतीने सोडवतो. मांडणी या ठिकाणी अशी करत नाही. बरोबर. ही संख्या या संख्येला भागीला असते आणि ही संख्या या संख्येला सुद्धा भागीला असते. क्लिअर झालं. आता या ठिकाणी हा 0 0 कट करून घ्या. बरोबर. भाग द्या. 4 1 4, 4 2 8, राहिले किती 2, 4 5 20. 25 गुणिला 350 आहेत. भाग गुणाकार करून घ्या. 0 जसा तसा, 25 गुणिला 0, 25 5 125, 5 हातच्याला आले 12, 25 त्रिक 75 आणि 12 किती होतात, ते होतात 87. किती होतात, 87. 8750 त्याचं एकूण उत्पादन असेल. 60% खर्च केलेले 3500 रुपये त्याच्याजवळ शिल्लक आहे. ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तर असेल. पुढे प्रश्न दिला आहे, एका शेतकऱ्याला एक कृषी पंप छापील किमतीवर 20% सूट मिळाल्यानंतर 6000 रुपयाला मिळाला तर त्या कृषी पंपाची छापील किंमत किती. ऑप्शन दिले 7000, 7500, 8000 आणि 8500. या ठिकाणी बघा, एक जे ही किंमत असेल त्याची मूळ किंमत, त्याला 20% सूट देऊन 6000 रुपयाला तो कृषी पंप मिळालेला आहे एका शेतकऱ्याला. जर 100 रुपयावर मी 20% सूट दिली, 20% सूट दिली आणि 20% सूट देऊन जर एखादी किंमत, जर एखादी वस्तू तुम्हाला देतोय तर ती तुम्ही 80 रुपयात घेणार. क्लिअर झालं. 100 रुपयावर मी 20% सूट दिली, तुम्हाला ती वस्तू 80 रुपयाला मिळेल. आता ही 100 रुपयाची वस्तू
याच्यावर 20% सूट देऊन 6,000 रुपयाला याला मिळाली शेतकऱ्याला. क्रॉस गुणाकार करून घ्या. 8 कुठे जातील? भागीला जातील. 0 0 कट करा. क्लिअर झालं. 6,000 आहे, 8ने भाग जाईल, पण या ठिकाणी 6 गुणिले 1000 अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा मांडणी करू शकता. क्लिअर झालं. 8ने भाग द्या. 8 1 8, 8 1 8 राहिले 2, 8 2 16 राहिले 4, 8 5 40. 125 गुणिला 6 गुणिला 10. 125 गुणिला 6 करा. 6 5 30 0. हा 0 सुद्धा इथे ठेवून देतो आता. क्लिअर झालं. म्हणजे कट झालेलं आहे. 6 5 30 0 आला, हातच्याला आले 3. 6 2 12 आणि 3 15 5, हातच्याला आला 1. 6 1 6 आणि 1 7. 7,500 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. गुणिला 10 होते, मी 1 0 सुद्धा ठेवून दिलेला होता. क्लिअर झालं. 7,500 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर आलेलं आहे. पुढे प्रश्न दिला आहे प्रश्न क्रमांक 8. काय दिलं आहे आपल्याला? 120 मुलांपैकी 65% मुले पास झाली तर नापास विद्यार्थी किती? ऑप्शन दिलं आहे 42, 52, 55 आणि 50. काय सांगितलं या ठिकाणी? 120 मुलांपैकी 65% विद्यार्थी पास झालेले आणि आपल्याला नापास झालेल्यांची संख्या काढायची. आता जर आपण 120मधून 65% काढले, जी संख्या येईल त्याला 120मधून मायनस करावी लागेल. त्या अगोदर तुम्ही फक्त फेल झालेले, जे नापास झालेले आहे, आपल्याला नापास विद्यार्थ्यांची संख्या विचारली तर नापास काढून घ्या. 65% जर 100पैकी पास होत आहेत तर किती विद्यार्थी फेल असतील? किती? ते असतील 35%. मग 120चे जर तुम्ही 35% काढले तर छेदस्थानी 100. 0 0 कट होईल. 5 2 10, 5 7 35, 2 1 2 1 12, 6 7 42 तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल. 42 विद्यार्थी 120 विद्यार्थ्यांपैकी काय असतील? फेल झालेले असतील. क्लिअर झालं. ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न दिला आहे चौरसाची बाजू 10%नी वाढविल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती वाढेल? ऑप्शन दिला 21%, 40%, 23%, 30%. आता हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा कशा पद्धतीने ते बघा. तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. 10 हा या प्रश्नाचा बेस मानायचा आहे. काय मानायचा आहे? 10 बेस मानायचा आहे. जर 10% वाढ झाली तर तुम्हाला 1 पकडायचा आहे. 20% जर वाढ झाली तर तुम्हाला 2 पकडायचं आहे. 30% जर वाढ झाली तर तुम्हाला 3 संख्या पकडायची आहे. बरोबर. त्यानंतर 40 झाली तर 4 पकडायची. 45% जर वाढ झाली तर तुम्हाला 4.5 पकडायचे. क्लिअर झाला. तुम्हाला संख्या कशा पद्धतीने करायची? बेस आपण 10 पकडलेला आहे. वाढ किती झालेली आहे आता चौरसांच्या बाजूमध्ये? 10%. 10% म्हणजे आपण काय केलेलं आहे? 1 पकडलेलं आहे. 10 मध्ये 1 प्लस करा, किती होतील? 11. जी संख्या येईल त्याचा स्क्वेअर काढायचा. 11चा स्क्वेअर किती येईल? वर्ग किती येईल? तो येईल 121. 100 वरती किती वाढ झालेली? 21. या प्रश्नाचं उत्तर 21% राहील. क्लिअर झालं. प्रश्नाचं उत्तर काय? 21% ऑप्शन क्रमांक ए आलेला आहे. या पद्धतीने आपण जे सोडवलं आहे ते तुम्ही लिहून घ्या. आणि जर तुमच्याजवळ दुसरी पद्धत असेल, कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही उत्तर काढत असाल ते योग्य आहे. पण आणि ही पद्धत जर तुम्ही लिहिताय आणि 2 ते 3 दिवसांनी जर तुम्ही वही पाहिली तर तुम्हाला काही समजणार नाही. त्यामुळे ही पद्धत लिहिल्यानंतर किंवा कोणतीही पद्धत वगैरे लिहिल्यानंतर थोडी थेरी वगैरे लिहून घ्या, जेणेकरून तुम्ही वही वगैरे काहीतरी 6 महिन्यांनी सुद्धा पाहिलं तर तुमच्या व्यवस्थित लक्षात येऊन जाईल. क्लिअर झाला. पुढे प्रश्न दिला आहे आपल्याला 840चे 20% किती? ऑप्शन दिले 162, 268, 168, 264. 840चे 20% विचारले. 840चे जर तुम्ही 10% काढले तर येईल 84. बरोबर. आता 84 तर आपल्याला 20% विचारले 840चे. 84 दोन्ही किती होतात? 168. वाचतानाच तुम्ही या प्रश्न सोडवू शकतात. अनिवार्य नाही आहे गणितामध्ये की प्रत्येक प्रश्न तुम्ही कॅल्क्युलेशन करून सोडवला पाहिजे. क्लिअर होत आहे. 840चे 20% विचारले. छेदस्थानी 100. 0 0 कट होईल. 0 0 कट होईल. 84 2 168 तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल. क्लिअर झालं. पुढे प्रश्न विचारला आहे दुकानामध्ये एक वस्तू खरेदी केल्यानंतर तिच्या किमतीमध्ये 10% सूट मिळते व पैसे रोख दिल्यास 12% सूट मिळते. जर एका वस्तूची मूळ किंमत 250 रुपये असेल तर रोखीने पैसे दिल्यानंतर ती वस्तू किती रुपयाला मिळेल? ऑप्शन दिले 200 रुपये, 205 रुपये, 195 रुपये आणि 220 रुपये. काय सांगितलं प्रश्नामध्ये? 250 रुपयाला ती वस्तू आहे, त्याने 10% सूट देऊन ते विक्री करतोय. क्लिअर झालं. त्यानंतर जर पैसे रोख दिले तर तो 12% सूट देतोय.
बरोबर. 10% आणि 12% किती झाले टोटल? 22% सूट देतोय. 100 मागे 22% जर सूट देतोय, कमी करून घ्या, किती राहिले? 78%. 100 रुपयाची वस्तू जर 22% सूट देऊन 78 रुपयाला मिळते, तर 250 रुपये किमतीची वस्तू किती रुपयाला मिळेल? क्रॉस गुणाकार करून घ्या. बरोबर. 78 100 या ठिकाणी भागीला जातील, 0 0 कट करतो. 5 दुनी 10, 5 5 25, बे 1 बे, बे 3 6, राहिला 1, बे 9 18. 39 गुणिला 5 किती येतील? 4 5 20, 200. 5ने वाढ झालेली म्हणून वजा 5 करून घ्या, 195 तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल. बरोबर. या ठिकाणी मी गुणाकार कशा पद्धतीने केला ते समजून घ्या. 39 गुणिला 5 आहे, मी या ठिकाणी 40 पकडले. 40 गुणिला 5 केलं 200. 1 वाढवला होता, किती वाढले होते मग? 5 वाढले होते. 5 यामधून वजा करून घेतलं. जर तुम्ही असाही गुणाकार केला, 5 9 45 5, हच्च्याला आले 4, 3 5 15 आणि 4 19, 195 तुमचं उत्तर येईल. पण गुणाकार करताना थोडं अशा ट्रेकने सुद्धा गुणाकार करायचा. या ठिकाणी जर 399 राहिले असते, 399, तर तुम्ही गुणाकार असाच केला असता. 5 9 45 5, हच्च्याला 4, 5 9 45 आणि 4 49 वगैरे. क्लिअर झाला? तर या पद्धतीने त्याचा गुणाकार करायचा नाही. 399 दिला आहे, गुणिला 5 आहे, 400 पकडा, 4 5 20, 2000 तुमचं उत्तर येईल. क्लिअर झालं? 1 वाढवला आहे आपण, किती वेळा वाढलेला आहे तो? 5. यामधून वजा 5 करा, 1995 तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल. क्लिअर झालं? कमीत कमी वेळेमध्ये प्रश्न सोडवायचं तुमचं टार्गेट पाहिजे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुढे प्रश्न काय दिला आहे बघा. एका परीक्षेत 700 पैकी 455 विद्यार्थी नापास झाले, तर किती टक्के विद्यार्थी पास झाले? उलट विचारलं आपल्याला. या ठिकाणी 455 विद्यार्थी नापास झालेले आणि आपल्याला पास झालेल्यांची टक्केवारी विचारली. ऑप्शन दिले 35%, 40%, 65% आणि 45%. काय सांगितलं प्रश्नामागे? 700 पैकी 455 विद्यार्थी पास झालेले, शेकडा आपल्याला विचारला म्हणून गुणिला 100. बरोबर. या ठिकाणी आता काय करायचं ते बघा. 2 0 2 0 कट करून घेऊ. 7ने भाग द्या, 7 सकम 42 राहिले, 3 7 5 35, 65% आलेला आहे. पण हे 65% काय आहेत? आपल्याला पास झालेल्यांची संख्या दिली होती. मग जे विद्यार्थी पास झालेले त्यांची संख्या आलेली आहे 65%. मग फेल झालेल्यांची संख्या किती येते? 100मधून 65 जर वजा केले तर 35% विद्यार्थी काय झालेले आहे? पास झालेले. सॉरी, हे नापास झालेल्यांची संख्या आहे. बरोबर. नापास किती झालेले? 65% आणि पास किती झालेले? मग 35%. क्लिअर झालं? आता जर तुम्ही चुकून जर 65 सुद्धा जर तुमचं उत्तर आलं आणि तुम्हाला नाही समजलं, तर ऑप्शनमध्ये आहे का? ऑप्शन सी क्रमांक ते सुद्धा आहे. क्लिअर झालं? पुढे प्रश्न आहे. जुनी कार 52,000 रुपयांना घेताना माधवला शेकडा 2% कमिशन दलालाला द्यावे लागले, तर ती कार माधवला घेण्यासाठी एकूण किती रक्कम मोजावी लागली? काय दिलं आहे आपल्याला? 52,000 रुपयाला तो जुनी कार खरेदी करतोय. बरोबर. आणि 2% कमिशन दलालाला देतोय. 52,000चे जर तुम्ही 10% काढले तोंडी, तर 5,200 येतात. क्लिअर झालं? त्यानंतर जर 10% जर 5,200 येत आहेत, तर 1% किती येतील? 520. क्लिअर होत आहे तुम्हाला? 520 1% विचारताय, येत आहेत तुमच्यावाले. तर 2% आपल्याला विचारला आहे. 520 दुनी 1040 होतील. काही करायचं नाही तुम्हाला या प्रश्नामध्ये. 52,000मध्ये 1040 प्लस करायचे आहे फक्त. 0 4 0 3 5, 53,040 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक डी. तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं असतं. 100%, 52,000चे 2%. काही प्रश्न जर तोंडी सुट्टा येतात, तोंडी सोडवायचे. 0 2 दुनी 4, 5 दुनी 10, 1040 आलेलं आहे. बरोबर. 52,000मध्ये 1040 प्लस करावे लागतील. क्लिअर झाला? तेव्हा जाऊन तुमचं 53,040 उत्तर येईल. त्या ठिकाणी जर तुम्ही तोंडी सोडवताय तर तोंडी सोडवण्याचा प्रयत्न करा, असं मला वाटतं. क्लिअर होत आहे? पुढे प्रश्न काय दिला आहे. 400 रुपये किमतीच्या पुस्तकावर 12.5% सूट मिळाल्यास ते पुस्तक ग्राहकास किती रुपयास मिळेल? 340, 375, 387.5, 350 हे आपल्याला ऑप्शन दिले. काय दिलेलं आहे? 400 रुपये किमतीच्या पुस्तकावर 12.5% काय दिले? सूट दिलेली आहे. छेदस्थानी 100, दशांश एक 0 खाली ठेवून घेतो, दशांश खोडला जाईल, कॅन्सल होईल, 0 0 कट होते. बरोबर. 5 दुनी 10,
5 दुनी 10, 5 5 25, बे एक बे, बे दुनी 4, 25 दुनी 50, 50 रुपये काय देतं आहे सूट. 400मधून 50 गेले किती राहिले 350. 350 रुपयाला काय मिळेल ते पुस्तक मिळेल ग्राहकास. समजलं. आपलं उत्तर काय आलेलं आहे ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तर आलेलं आहे. पण प्रश्नामध्ये तुम्ही हे चुकी करू नका. क्लिअर झालं. 12.5% वगैरे इथं कॅल्क्युलेशन करताय त्याकरिता तुम्ही अपूर्णांक जे मी सांगतो ते लिहून घ्या. तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करता त्या ठिकाणी ते चिपकवून द्या. 4 ते 5 अपूर्णांक आहे. 1 ते 2 मिनटंसुद्धा दिला तुमचं पाठांतर होऊन जाईल. 12.5% जर तुम्हाला दिलेलं आहे वाढ वगैरे त्या ठिकाणी वाढ किंवा घट वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला 108 वापरायचे. क्लिअर झालं. 50% दिलेले त्या ठिकाणी तुम्हाला 102 वापरायचे. 25% दिलेले त्या ठिकाणी तुम्हाला 104 वापरायचे. क्लिअर झालं. हे अपूर्णांक आहे. 10% दिलेले 110 वापरायचे. त्यानंतर 20% जर वाढ दिलेली त्या ठिकाणी 105 तुम्हाला वापरायचे. 20% वाढ किंवा घट. क्लिअर झाला. या ठिकाणी आपल्याला 12.5% दिले होते. 400चे मी 108% तुम्हाला सांगितलं. 108% काढा. 8 1 8 8 45, 50 रुपये आले. 50 रुपये आलेले. 50 रुपये सूट दिलेली. 400मधून 50 वजा करा. 350 तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल. क्लिअर झाला. पुढे प्रश्न दिला आहे बघा आता. 5 kg वजनाच्या एका संमिश्रणात 17% क्रोमियम आहे तर संमिश्रणात क्रोमियमचे वजन किती. ऑप्शन दिले 680 ग्रॅम, 850 ग्रॅम, 85 ग्रॅम, 8.5 किलो. 5 किलो वजनाचा आपल्याला एक संमिश्र दिला आहे आणि ऑप्शन क्रमांक डी 8.5 किलो देऊन ठेवला आहे. आणि बाकीचे ऑप्शन ग्रॅममध्ये म्हणून 5 किलोचं ग्रॅममध्ये करून घ्या. 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम होता. 5 किलोचं जर तुम्ही ग्रॅममध्ये केलं तर ते किती येईल 5000 ग्रॅम. क्लिअर झालं. 17% विचारला आहे. 17% काढून घ्या. क्रोमियम आहे 0 0 कट होईल. 17 5 85 हा 0 जसा तसा 850 ग्रॅम काय येईल त्या संमिश्रणामध्ये क्रोमियम येईल. क्लिअर झालं. आता आपल्याला पुढचा प्रश्न विचारला आहे. प्रश्न क्रमांक 15 झालेला आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे. 16 प्रश्न क्रमांक काय आहे. एका व्यक्तीस एका कंपनीत 15,000 रुपये पगार आहे परंतु 3,000 रुपये कंपनी बचत म्हणून कपात करते तर कपात पगाराच्या किती टक्के आहे. ऑप्शन दिले 20%, 15%, 25%, 10%. या प्रश्नाला कसं सोडवतात बघा. 15,000 रुपये एकूण पगार आहे. क्लिअर. 15,000च्या 3,000, 15,000च्या 3,000 कपात करते कंपनी. टक्क्यामध्ये प्रश्न विचारला म्हणून गुणिला 100. 3 0 3 0 कट होतील. बरोबर. या ठिकाणी आपण हे 2 0 आणि हा 1 0 कट करू. या ठिकाणी 300 जशीच्या तसं ठेवू म्हणून कॅल्क्युलेशनला आपल्याला काय होईल लवकर होईल. 15 1 15, 15 2 30, 0 जसा तसा 20% काय करते कंपनी कपात करते. पुढे प्रश्न दिला आहे. 2 मेट्रिक टनचे किती टक्के म्हणजे 40 क्विंटल होय. ऑप्शन दिला आहे 100%, 250%, 200%, 150%. या प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे बघा. आता अशा प्रश्नांमध्ये तुम्हाला परिमाणे ज्याला एकक वगैरे म्हणतो आपण ते तुम्हाला सारखे करावे लागतात. या ठिकाणी आपल्याला अगोदर 2 मेट्रिक टन दिलेलं आहे आणि 40 क्विंटल 2 मेट्रिक टनचे किती टक्के म्हणजे 40 क्विंटल विचारलेलं आहे. दोघांचं एकक सारखं नाही आहे. सारखे करून घ्या. 1 मेट्रिक टन म्हणजे 10 क्विंटल येतं. क्लिअर झालं. 1 मेट्रिक टन म्हणजे 10 क्विंटल येतं. 2 मेट्रिक टन म्हणजे किती 20 क्विंटल. 20 क्विंटल बरोबर. 2 मेट्रिक टनचे किती टक्के म्हणजे 1/100 बरोबर 40 क्विंटल होईल. क्लिअर झालं. एक्सला गुणिला संख्या समोर जाताना भागीला जाईल. 20 1 20, 20 दुनी 40, गुणिला 2, 200% तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल. क्लिअर झालं. या ठिकाणी मी एक स्टेप वाढवली असती. 20 गुणिला x छेदस्थानी 100 बरोबर 40, 20x झाले असते छेदस्थानी 100 बरोबर 40. एक्सला जर आपण बरोबरला घेतलं असतं 40 गुणिला 100 छेदस्थानी 20, 20 1 20, 20 दुनी 40, 2 गुणिला 100 x बरोबर 200% तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं असतं. हे स्टेप आपण या ठिकाणी क्लिअर केलेली. समजलं तुम्हाला. तुम्हाला फक्त समजून घ्यायचं आहे. एक्सला गुणिला असलेली संख्या समोर जाताना भागीला जाते. क्लिअर झालं. जी छेदस्थानी संख्या ती कुठे असते गुणिला असते. या ठिकाणी तेच सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पहिल्या ते दुसऱ्या उदाहरणामध्ये तुम्हाला तेच सांगून दिलं होतं की या संख्या समोर भागीला असतात. ही संख्यासुद्धा भागीला असते. ही संख्या काय असते गुणिला असते. क्लिअर झालं. पुढील प्रश्न दिलेला आहे आपल्याला. जर एका परीक्षेत 2 विद्यार्थी नापास झाले आणि 99% विद्यार्थी पास झाले तर एकूण किती विद्यार्थी पास झाले. ऑप्शन दिले 198, 200, 204, 196. या प्रश्नामध्ये बघा काय सांगितलं आपल्याला. 2 विद्यार्थी नापास झालेले, 99% विद्यार्थी पास झालेले. 99% विद्यार्थी पास झालेले म्हणजे 1% विद्यार्थी नापास झालेले.
या प्रश्नामध्ये सांगितलं 1% बरोबर 2 विद्यार्थी. क्लिअर होत आहे तुम्हाला? 1% विद्यार्थी फेल झालेले, 1% बरोबर 2 दिलेले, तर 99% विद्यार्थी काय झालेले पास. 99 म्हणजे किती? क्रॉस गुणाकार जर केला तुम्ही 99 दुनी किती होतात? 198 तुमच्या काही प्रश्नाचं उत्तर येईल. क्लिअर झाला? पुढे प्रश्न दिला आहे आपल्याला. एका परीक्षेत गणितात 75% विद्यार्थी उत्तीर्ण झाले, 60% विद्यार्थी हिंदीत उत्तीर्ण झाले, 15% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या. दोन्ही विषयांमध्ये अगोदर उत्तीर्ण झालेले आणि या ठिकाणी दोन्ही विषयामध्ये अनुत्तीर्ण झालेले सांगितलं आहे. जर 1500 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असतील तर परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले असतील? ऑप्शन दिले 3000, 2000, 2500 आणि 3500. काय सांगितलं आहे बघा. एका परीक्षेत गणितात 75% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आणि आपल्याला खाली सांगितलेलं आहे दोन्ही विषयामध्ये 15% विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले. मग अगोदर आपण जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले ते काढून घेऊ. जर 75% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झालेले तर 25% विद्यार्थी काय असतील? अनुत्तीर्ण झाले असतील. क्लिअर होत आहे? हिंदीमध्ये जर 60% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असतील तर 40% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असतील. बरोबर? क्लिअर. आता या दोघांची बेरीज करा. किती येतील? 40 आणि 25 किती होतात? 65 होतात. क्लिअर झालं? एकूण जे अनुत्तीर्ण झालेले ते किती झालेले? 65%. क्लिअर झालं? पुढे काय सांगितलं आहे? दोन्ही विषयामध्ये 15% अनुत्तीर्ण झालेले. यामधून 15 काय करा? वजा करा. 65मधून जर 15 गेले तर किती राहतात? 50 राहतात. क्लिअर झालं? आता 50% विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले, 50% विद्यार्थी काय झालेले? अनुत्तीर्ण झालेले आणि 50% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले. 100%मधून 50 वजा करा, काय शिल्लक राहतं? 50. 50% फेल झालेले, 50% पास झालेले. काय सांगितलेलं आहे यामध्ये? 1500 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले. 1500 विद्यार्थी म्हणजेच 50%. 100% म्हणजे की त्याच्या दुप्पट करा. 3000 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक ए. सोडायची सुद्धा गरज नाही. 50% अनुत्तीर्ण आलेलं आहे. बरोबर? उत्तीर्ण किती येईल? 50%. 50% बरोबर जर 1500 येत आहे तर 100% बरोबर किती येतील? 3000 येतील. क्लिअर झालं? पुढे प्रश्न दिला आहे. एका व्यक्तीचा पगार 45,000 रुपये आहे. त्याच्या पगारात 12.5% वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती? ऑप्शन दिले 50,625, त्यानंतर 50,000, त्यानंतर 50,500, 50,350 रुपये. 45,000 त्याचा पगार आहे. 9/8 म्हणजे 12.5% आपण वाढ केलेली. क्लिअर झाला? या ठिकाणी 45,000 गुणिले 1000 लिहिले तरी चालतील. 8ने जे कसोट्यामध्ये आपण शिकलेले कोणत्याही संख्येचे जर 3 शून्य आहेत शेवटी तर 8ने भाग जातो. या ठिकाणी जर 8 आपण 40 वगैरे केलं असतं अजून कॅल्क्युलेशन लंबी होईल. त्यापेक्षा 1000ने लगेच भाग जाईल. 8 1 8 राहिले 2, 8 2 16 राहिले 4, 8 5 40. क्लिअर झालं? 9 गुणिला 25 करा. 5 9 45, 5 9 45, 5 हातच्याला आले 4, 9 2 18 आणि 4 22, 2 हातच्याला आले 2, 9 1 9 आणि 2 11, 1125 गुणिला 45 करावं लागेल. क्लिअर झालं? 45चा पाडा आता जर येत असेल तर करा, नाही तर एक एक संख्येनं गुणावं लागेल. पण 45चा पाडा ट्राय करू आपण. 5 5 25, 4 25, 225 होतात. 5 येतील, हातच्याला येतील 22. क्लिअर झालं? 45 2 90, 90 आणि 22 किती होतात? 112. 112शी 2 हातच्याला येतील 11. 45 1 45 आणि 11 किती होतात? 56. 56शी 6 हातच्याला आले 5. 45 1 45 आणि 5 किती होतात? ते होतात 50. 50,625 त्याचं काय आलेलं आहे? उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक ए. आता मित्रांनो, जर या ठिकाणी एकक स्थानचा आणि दशक स्थानचा अंक जर 25 आलेला आहे तर बाकी ऑप्शनांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर कुठेही 25 नाही. मी या ठिकाणी एवढा गुणाकार केला असता 600पर्यंत, 625पर्यंत आणि जे पर्याय वगैरे दिले आहे त्या ठिकाणी टिक केलं असतं. कारण बाकी ऑप्शनमध्ये जर पाहिलं तुम्ही तर कुठेही 625 किंवा एकक स्थानचा अंक आणि दशांश स्थानचा अंक 25 दिलेला नाही आहे. पुढचा प्रश्न दिला आहे 175 ग्रॅमच्या 10%चे 5% म्हणजे किती? ऑप्शन दिले 75 ग्रॅम, 0.79 ग्रॅम, 0.875 ग्रॅम आणि 0.9 ग्रॅम. 175चे 10%चे 9%, 5% आपल्याला विचारलं आहे. 175चे जर 10% तुम्ही काढले किती येतील? 17.5.
क्लिअर झालं. 17.5 ते येतील. बरोबर. 17.5चे आपल्याला 5% काढायचे. छेदस्थानी 100 हा दशांश काढून घ्या. छेदस्थानी 0 लिहून घ्या. गुणाकार करा. 5 5 25, 5 हातच्याला आले 2, 5 7 35 आणि 2 37 हातच्याला 3, 5 1 5 आणि 3 किती होतात 8. 875 छेदस्थानी 1000, छेदस्थानी 3 0, 3 घरं सरकून 875, 3 घरं सरकून दशांश देऊन 0 द्या. 1 2 3 दशांश देऊन 0. 0.875 काय असेल ग्रॅम त्या ठिकाणी वजन, सॉरी त्याचे टक्के असतील. 175 ग्रॅमचे 10%चे 5% किती असतील 0.875 ग्रॅम. क्लिअर झाला. आता याच पद्धतीने आपण व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. पुढील प्रश्न दिला आहे मित्रांनो आपल्याला. प्रश्न क्रमांक 22 आहे. एका परीक्षेत 25% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले, 20% विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण झाले व दोन्ही विषयात 15% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले तर त्या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ऑप्शन दिले 30, 50, 70 आणि 60. आता या प्रश्नामध्ये आपल्याला तिन्ही ठिकाणी अनुत्तीर्ण दिलेले. मागील प्रश्नामध्ये उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण दिले होते. या प्रश्नांमध्ये जवळपास 3-4 टाईप वगैरे पडून जातात. आपल्याला काय सांगितलं अगोदर, एका परीक्षेत 25% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झालेले. बरोबर. 25% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले इंग्रजीमध्ये. त्यानंतर 20% विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण झालेले. क्लिअर झालं. 2 विषय दिलेले, दोघांची बेरीज करून घ्या 45 येईल. त्यानंतर काय सांगितलं आहे, दोन्ही विषयामध्ये 15% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. 45 अगोदर झाले होते पण तरी पण त्यांनी अजून सांगितलं आहे की दोन्ही विषयामध्ये 15% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. 15 वजा करून घ्या. आता 100% विद्यार्थ्यांपैकी 30% विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत. क्लिअर झालं. 30% विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले. काय विचारलं आपल्याला की किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 100पैकी 30% विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले. तर 30 जर वजा केले 100मधून तर 70% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले. तुमच्या प्रश्नाचं उत्तर उत्तीर्ण 70% विद्यार्थी. क्लिअर झालं. ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर असेल. प्रश्न दिलेला आहे. एका गावाची लोकसंख्या 24,000 आहे, ती दरवर्षी 5% वाढते, तर 3 वर्षानंतर ती किती होईल. ऑप्शन दिले 20,400, 27,600, 27,783 आणि 27,700. याला आपण 2 पद्धतीने सोडवू शकतो पण मला असं वाटतं दोन्ही पद्धतीने आपल्याला वेळ लागेल. आपण सरळ मांडणी करू आणि कॅल्क्युलेशन करून घेऊ. क्लिअर झालं. 24,000 आपल्याला काय दिलेले लोकसंख्या दिलेली आहे. दरवर्षी 105% वाढते. 105 छेदस्थानी 100 गुणिले 105 छेदस्थानी 100 गुणिले 105 छेदस्थानी 100. मी या ठिकाणी सरळ मांडणी यासाठी केलेली आहे की अंशस्थानी 5, 25, 50 वगैरे दिसत आहे. 100% तिथं समजून घ्यायचं की अंशस्थानच्या आणि छेदस्थानचा भागाकार होईल. कॅल्क्युलेशन कमी येईल. जसं की या ठिकाणी 5 2 10 5 1 5, 5 2 10 0 जसा तसा, 5 2 10 5 1 5, 5 2 10 0 जसा तसा, 5 2 10 5 1 5, 5 2 10. बरोबर. या ठिकाणी 20 गुणिला 20 गुणिला 20, 3 शून्य कट करून घ्या. 1 2 3 हे तिन्ही शून्य कट होईल. 2 2 4, 4 2 8, या ठिकाणी 8 येतील. 8 1 8, 8 1 24. क्लिअर झालं. आता काय राहिलेलं आहे 3 गुणिला 21 गुणिला 21 गुणिला 21. 21 गुणिला 21चा जर स्क्वेअर केला तुम्ही तो येईल 441 गुणिला 21 गुणिला 3. बरोबर. अगोदर 21 आणि 41 यांचा गुणाकार करतो मी. 21 1 21 1 हातच्याला आले 2. बरोबर. 21 चोक 84 होता. 84 आणि 2 किती होतात 86. 86ची 6 हातच्याला आले 8. त्या अगोदर जर मी ऑप्शन पाहिले तर या ठिकाणी जर उत्तरचा यांचा जर 3ने गुणाकार केला 3 1 3 येतील. 6 18 येतील. बरोबर. 83 कोणत्या ऑप्शनच्या शेवटी आहे. एक ऑप्शन क्रमांक सी याच्या शेवटी 83. मी या ठिकाणी पूर्ण गुणाकार केला नसता. आता मी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी क्लिक करून घेतलं असतं पण तरी या ठिकाणी आता मी कॅल्क्युलेशन करून घेतो. 21 चोक 84 आणि 8, 84 आणि 8 जर तुम्ही केले ते येतात 92. बरोबर. 92 आलेले. गुणाकारामध्ये आपण 3 घेतलेलं आहे. 3 1 3, 3 6 18 हातच्याला आला 1, 3 2 6 आणि 1 7, 9 3 27, 27,783 उत्तर ते आलेलं आहे. क्लिअर झालं. जर कॅल्क्युलेशन तुम्ही करताय आणि जर तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेशन लंबी जाते तर 1 सेकंद ऑप्शनकडे बघून घ्या. जर तुमचे पुढचे 5 सेकंद वाचत असतील तर या ठिकाणी मी कॅल्क्युलेशन केलंच नसतं 100% सांगतो. तुम्हाला 83 दिसतं आहे. एकाच ऑप्शनमध्ये 83 दिसतं आहे.
ऑप्शन क्रमांक सी 30 तुमचं उत्तर राहिलं असतं. बरोबर. पुढे प्रश्न दिला आहे आता. प्रश्न क्रमांक 24. 250चे 5% म्हणजे किती? ऑप्शन दिले 12%, 12.5%, 13%, 13.5%. 250चे आपल्याला 5% विचारले. 250चे 10% जर काढले ते 25 येतात. 25चे 2 भाग जर केले तर 12.5% तुमचं उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक 20 तुमचं योग्य उत्तर आहे. पण या ठिकाणी अजून सोडून सुद्धा घेतो मी. 250चे 5%, 0 0 कट होईल. 5 1 5, 5 2 10, 25/2, 12.5% तुमचं उत्तर येईल. क्लिअर झाला. ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न दिला आहे. प्रश्न क्रमांक 25. रमेशने आपल्या पगारातील 55% रक्कम कपाट खरेदी करण्यासाठी खर्च केली. कपाटाची किंमत 1100 रुपये असल्यास रमेशचा पगार किती? ऑप्शन दिले 2000, 20000, 2200, 22000. 55% रक्कम त्याने खर्च केली. 55% रक्कम त्याने कपाट खरेदी करण्यासाठी खर्च केली. आणि कपाट किती रुपयाला? 1100 रुपयाला आहे. 55% जर 1100 रुपये दाखवतं या ठिकाणी, बरोबर, तर 100% बरोबर किती? म्हणजे त्याचा जो एकूण असेल पगार वगैरे, एकूण पगार रमेशचा, तो आपल्याला मिळून जाईल. भाग जातोय, भाग द्या. 11 1 11, 11 5 55, 5 1 5, 5 2 10, 20 गुणिला 100 आहे. 20 गुणिला जर 100 केलं तर तुमचं उत्तर किती येईल? 2000. 2000 तुमच्या प्रश्नाचं काय उत्तर आहे. बरोबर. पुढे प्रश्न दिला आहे. 300चे 8%चे 9% बरोबर किती? ऑप्शन दिले 0.2304, 2.304, 23.04, 230.4. 320चे 8%चे 9%. कॅल्क्युलेशन करायचं या ठिकाणी आता. 320चे 8%चे 9%, बरोबर. 0 0 कट होईल. आता त्यानंतर भाग जातो का बघा. 2 बे 5 10 भाग जात नाही, भाग देऊ नका. खाली छेडखानी करू नका. 0 जर असेल तर छेडखानी करू नका, जर भाग जात नसेल तर. क्लिअर झालं. छेदस्थानी 10 गुणिला 100 बाकी आहेत, बरोबर. 8 9 72, 72 गुणिला 32, 72 गुणिला 32, छेदस्थानी 1000 येतील. ते गुणाकार करा. 32 जुनी 64 होतात. 64शी 4 हातच्याला आले 6. क्लिअर झालं. 32 गुणिला 7, 7 दुनी 14, 7 1 21, किती होता? 7 दुनी 14, 7 1 21, 224 होतील. 224 आणि 6 230 होतील. 230 करा. छेदस्थानी 1000 आहे म्हणून 3 0 आहे. 3 0 डावीकडे सरका आणि दशांश द्या. 1 2 3, 2.304 तुमचं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर आहे. आता प्रश्न निर्माण झाला असेल तुम्हाला की मी या ठिकाणी गुणाकार कसा काय केला, बरोबर. 7 गुणिला 32, तर मी काय केलं? 7 3 21. मी या ठिकाणी अगोदर 30 समजले, 2 काढून टाकले, बरोबर. 7 3 21 म्हणजे 210. क्लिअर झालं. आणि वरची संख्या किती? 2. 7 2 14, 210 आणि 14 किती होतात? 224, बरोबर. या ठिकाणी मी अशा पद्धतीने गुणाकार केला. मागील प्रश्नामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 45 गुणिला 5 मी केले होते. 45 गुणिला 5 त्या ठिकाणी मी असंच केलं होतं. 40 मी धरतो या ठिकाणी, वरची संख्या कट करून घेतो. 40 गुणिला 5 जर केलं ते येईल 200 आणि 5 5 25 म्हणजे 225 तुमचं उत्तर येईल. क्लिअर झालं. हे सर्व तुमच्या माइंडमध्ये कॅल्क्युलेशन चालू असतं. पुढे प्रश्न काय दिला आहे आपल्याला. एका विद्यार्थ्याला एका परीक्षेत 400 पैकी 220 गुण मिळाले म्हणजे त्याला किती टक्के गुण मिळाले? ऑप्शन दिले 55%, 60%, 65%, 45%. आपल्याला जर टक्केवारी काढायची, 400 पैकी त्याला किती गुण मिळाले? त्याला मिळालेले 220. टक्क्यामध्ये काढायचे म्हणजे गुणिला 100. 0 0 कट होईल. 4 5 20 राहिले 2, 4 5 20, 55% त्याला मिळालेले. ऑप्शन क्रमांक हे तुमचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न दिला. एका जंगलात 2 वर्षापूर्वी 30,000 वृक्ष होते. दरवर्षी शेकडा 6 प्रमाणे वृक्षतोड झाली तर आज त्या जंगलातील झाडांची संख्या किती? ऑप्शन दिले 26,508, 29,088, 26,400 आणि यापैकी नाही. 6% काय झालेली? वृक्षतोड झालेली म्हणजे घट झालेली, बरोबर. किती संख्या दिलेली आपल्याला? 30,000. 30,000 संख्या दिलेली, बरोबर. या ठिकाणी 1 0 ठेवून गुणाकार. 30,000, 6% घट झालेली, वृक्षतोड झाली म्हणून 94 छेदस्थानी 100. क्लिअर झाला. मांडणी याप्रमाणे येईल तुमची. 2 0 2 0 कट होतील. हे 2 0 2 0 कट होतील. 94 गुणिला 94 गुणिला 3,
आता या ठिकाणी 94 गुणिला 94 आहे, 94चा वर्ग काढून घ्या. 9 9 81, 4 चौक 16, 9 चौक 36 दुनी 72, 6 3 8 8. 94चा स्क्वेअर काय आलेला आहे, तो आलेला आहे 8836 गुणिला 3 करावं लागेल. 3 × 18 8, 3 त्रिक 9, 8 त्रिक 24 4. ऑप्शनमध्ये आहेत का, प्रश्न चुकलेला आहे. आपण या ठिकाणी 94चा स्क्वेअर चुकले असो. 9 9 81, 4 चौक 16, 9 चौक 36, 36 दुनी 72, 6 हे 3, 7 आणि 1 8, 8 जसेच्या तसे. 9 9 81 या ठिकाणी गडबड कुठे झालेली आहे, 6% वृक्षतोड झालेली, बरोबर. 9 9 81, 4 चौक 16, 9 चौक 36 दुनी 72, 6 3 हे 8, त्यानंतर हे 8. गुणाकार करून बघू. 6 त्रिक 18, 8 अचल आला, 1 3 त्रिक 9 आणि 1 या ठिकाणी गडबड झाली होती. 3 त्रिक हे 8 जसे तसे, 3 त्रिक 9 आणि 1 10 होतात, 10 0 अचल आला आहे. 8 त्रिक 24 आणि 1 25 5. 508 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे का बघा. ऑप्शन क्रमांक ए मध्ये आहे 508, पण यापैकी ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही दिला आहे. रिस्क घ्यायची नाही, यापैकी ऑप्शन हे खूप डेंजर आहे, बरोबर. आपण 8 त्रिक 24 केले होते, 1 प्लस केला होता, 25 आले होते, 2 अच्चाला गेले होते. 8 त्रिक 24 आणि 2 26, 26,508 तुमचं उत्तर आलेलं. ऑप्शन क्रमांक एच तुमचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न दिला आहे 900चे 5% म्हणजे किती. 900चे 5% विचारले, ऑप्शन पाहायची सुद्धा गरज नाही. 900चे 5% तुम्हाला विचारले. 900चे जर 10% तुम्ही काढले ते येतील 90, बरोबर. 90चे 10% आलेले, 2 भाग करून घ्या, 45 तुमचं योग्य उत्तर राहील. ऑप्शन क्रमांक बी दिलेलं आहे, बरोबर. ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर आहे. पुढे आपल्याला प्रश्न काय दिला आहे बघा. प्रश्न आपल्याला पुढे दिलेला आहे, प्रश्न क्रमांक 30. एका पुस्तक विक्रेत्याने 50 रुपयाच्या ग्रंथावर 20% सूट जाहीर केली, तर गिरायकास त्या ग्रंथासाठी किती रुपये प्रत्यक्षात मोजावे लागतील. ऑप्शन दिले 400, 480, 800, 420. 800 उत्तर कसं काय, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी देऊन ठेवला आहे. कोणत्या जिल्ह्याला विचारला गेला आहे प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. काय सांगितलं, 500 रुपयाच्या ग्रंथाच्या किमतीवरती 20% सूट दिली. 500 रुपयाचे 10% काढले तर 50 रुपये येतात. 50 दोन्ही 100, 20% सूट दिली म्हणून 100 रुपये त्याने सूट देऊन ठेवलेली. 500मधून 100 वजा केलं तर 400 रुपये तुमचं तोंडी उत्तर येईल, बरोबर. ऑप्शन काय दिले, 400, 480, 800, 420. या ठिकाणी 100 रुपयाची मी वस्तू पकडतो. 100 रुपयाच्या वस्तूवर जर मी 20% सूट दिली तर ते तुम्हाला 80 रुपयाला मिळेल, बरोबर. 100 रुपयाची वस्तू जर तुम्हाला 80 रुपयाला मिळते, रुपयावर जर मी 20% सूट दिली तर किती रुपयाला मिळेल. क्रॉस गुणाकार करून घ्या. 100 छेदस्थानी जातील, 80 आणि 500चा गुणाकार होईल, बरोबर. या ठिकाणी 2 शून्य कट होतील, हा 0 कट होईल. 8 पंचे 40 आणि हा 0 जसा तसा 400 या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झाला. पुढे प्रश्न काय विचारला आहे बघा. एका परीक्षेत 45% विद्यार्थी पास झाले व 660 विद्यार्थी नापास झाले, तर त्या परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते. आपल्याला एकूण विचारले. ऑप्शन दिले 705, बी ऑप्शन आहे 1245, सी 1200, डी 140. 760 विद्यार्थी नापास झाले आणि डी ऑप्शन 140 देऊन ठेवलेलं आहे. काय सांगितलं आपल्याला, 45% विद्यार्थी पास झालेले, 660 विद्यार्थी नापास झालेले. नापास किती टक्के झालेले ते काढा. 45% विद्यार्थी पास झाले, नापास किती झाले असतील, 100मधून 45 गेल्यानंतर 55%, बरोबर. या ठिकाणी जर 55% विद्यार्थी नापास झालेले, 55% बरोबर किती दिलेले 660, तर 100% बरोबर किती, क्रॉस गुणाकार करा. या ठिकाणी भाग तुम्ही 11 5 55, 11 6 66, बरोबर. 5 1 5, 5 1 5 राहिला 1, 5 2 10, 12 गुणिला 100 किती येतील 1200. एकूण विद्यार्थी किती असतील 1200 विद्यार्थी असतील. ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न दिला आहे, महागाई भत्ता हा मूळ पगाराच्या 30% आहे. मूळ पगार 29,000 रुपये असल्यास एकूण किती रुपये महागाई भत्ता मिळेल. ऑप्शन दिले 7500, 900, 8700, 8500 रुपये दिले. ऑप्शन क्रमांक बी 9000 आहे. या ठिकाणी खोडलं होतं म्हणून गडबड झाली थोडी. काय दिलेलं आहे 7500, 9000, 8700 आणि 8500 ऑप्शन दिलेले, बरोबर. 29,000 मूळ पगार आहे. 29,000चे 30% काय आहे, त्याला भत्ता आहे. आपल्याला भत्ता विचारलेला आहे. क्लिअर झालं. 2 0 2 0 कट करतो. 3 त्रिक 9, 1
या ठिकाणी 29 दिलं, या ठिकाणी 3 दिलेलं आहे. 30 पकडा, 30 त्रिक किती होतात? 90 होतात. 1 वाढवला आहे, कितीने वाढला आहे? 3ने वाढला आहे. क्लिअर होत आहे? 90मधून 3 वजा करा, किती राहिले? 87. बरोबर. हे 2 शून्य जशीच्या तसे. 8700 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न दिला आहे, प्रश्न क्रमांक 33 आहे. 400 रुपयाच्या टेबलाची किंमत 456 रुपये झाली तर तिच्यामुळे किमतीत शेकडा किती टक्के वाढ झाली? आणि ऑप्शन दिले 12, 20, 25, 14. 400 रुपये किमतीचा टेबल होता, त्याने कितीला विकला आहे? वाढ करून 456 रुपयाला विकला आहे. जर या ठिकाणी 400 रुपयामागे 56 रुपये वाढ होते, बरोबर, शेकडा वाढ विचारली म्हणून 100 मागे किती? क्रॉस गुणाकार करायचा आहे. 400 कुठे जातील? भागीला जातील. या ठिकाणी मी अगोदर पण सांगितलं होतं, ही संख्या भागीला असते, ही संख्यासुद्धा या संख्येला भागीला असते आणि या दोन्ही संख्या गुणीला असतात. क्लिअर झालं? मग हे 2 शून्य 2 शून्य कट होतील. 4 1 4 4 1 4 राहिला, 1 4 4 16, 14% वाढ झालेली. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक डी. क्लिअर झालं? पुढे प्रश्न दिला आहे, रमेशचा खर्च जानेवारीमध्ये 10%ने वाढला, फेब्रुवारीमध्ये 10%ने वाढला व इतर महिन्यांमध्ये खर्च जसा तसा राहिला तर रमेशचा खर्च यावर्षी किती टक्क्यांनी वाढला? ऑप्शन दिले 21%, 121%, 20% यापैकी नाही. 100 त्याचा खर्च पकडा, बरोबर. 10% सुरुवातीला वाढ झाली, 110 तर आताच होऊन गेलेला आहे. 110 त्याचा जानेवारी महिन्यात झाला आहे. फेब्रुवारीमध्ये यामध्ये किती वाढ होतो आहे? 110, म्हणजे सॉरी 10% वाढ होतं म्हणून 110 केली आपण. वाढ वगैरे घट वगैरे 100मधूनच केली होते. 2 शून्य कट झाले, 2 शून्य कट झाले. 11 गुणिले 11 121 येतात, बरोबर. मूळ पगार त्याचा किती आहे? 100 रुपये. सॉरी, खर्च किती त्याचा? 100% पकडला होता. 121% आता त्याचा खर्च झालेला आहे. 21% काय झालेली आहे? वाढ झालेली. चुकून 121% करू नका. ऑप्शन क्रमांक दिला या ठिकाणी मी पाहिला. ऑप्शन क्रमांक बी सुद्धा ते दिलेलं आहे. क्लिअर झालं? आपण खर्च अगोदर 100 रुपये पकडला होता. जर प्रश्नामध्ये काही दिलं नाही, नफा तोटामध्ये शेकडेवारीमध्ये, तुम्हाला डोळे लावून त्या ठिकाणी 100 ही संख्या पकडायची, बरोबर. आता आपल्याला पुढचा प्रश्न दिला आहे, 2 विषयांच्या एका परीक्षेत 30% विद्यार्थी नापास झाले, गणितात नापास झाले व 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले. जर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाले, दोन्ही विषयात शेकडा किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले? प्रश्नामध्ये विचारला आहे. 40%, 30%, 70%, 60%. अगोदर काय सांगितलं आहे? 2 विषयात एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले, 30% विद्यार्थी गणितामध्ये नापास झाले, 20% विद्यार्थी इंग्रजीमध्ये नापास झालेले. बेरीज करा, 50 येईल. त्यानंतर दिला आहे दोन्ही विषय, जर दोन्ही विषयामध्ये 10% विद्यार्थी नापास झालेले, 10 वजा करा, 40% विद्यार्थी काय झालेले? नापास झालेले, बरोबर. तर दोन्ही विषयात शेकडा किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले? जर नापास जर 40% झालेले, 100मधून वजा करा, 60% विद्यार्थी काय झालेले? पास झालेले. ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तर येईल. पुढे प्रश्न दिला आहे, एका गावाची लोकसंख्या 4000 आहे, दरवर्षी 10%ने वाढते तर 2 वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती असेल? ऑप्शन दिले 4840, 5000, 4800, 4400. 4000 गावाची लोकसंख्या दिलेली आहे, 10% ती वाढते आणि पुढच्या वर्षी परत 10% वाढते. 4000चे जर 10% तुम्ही काढले तर येतात 400. पहिल्या वर्षाला या ठिकाणी 4400 लोकसंख्या होऊन गेलेली आहे. क्लिअर झालं? पुढच्या वर्षी परत 10% वाढते, 110 छेदस्थानी 100. 2 शून्य कट झाले, हे 2 शून्य कट झाले, हा शून्य जसा तसा. 11 चौक 44, 4 हाताला आले 4, 11 चौक 44 आणि 4 48. 2 वर्षानंतर त्या गावातील लोकसंख्या किती असेल? 4840, बरोबर. तुम्ही अशा पद्धतीने मांडणी केली असती. 4000 गुणिला 110 छेदस्थानी 100 गुणिला 110 छेदस्थानी 100. 2 शून्य कट झाले, 2 शून्य कट झाले, 2 शून्य कट झाले. 121, 11 गुणिला 11 121 होतात, गुणिला 40, 0, 4 1 4, 4 2 8, 4 1 4. उत्तर तेच येत आहे, फक्त वेळेचा फरक पडतो आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये कमीत कमी वेळेमध्ये सोडवायचं आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. तर आपल्याला कशा पद्धतीने आपण प्रश्न सोडवला आहे हे कोणी पाहत नाही. आपल्या प्रश्नाचं उत्तर योग्य आहे किंवा नाही हे स्पर्धा परीक्षेमध्ये पाहिलं जातं. क्लिअर झालं? पुढचा प्रश्न दिलेला आहे. आता जो पुढचा प्रश्न आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. त्या अगोदर जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा
आणि जर तुम्ही आतापर्यंत सुद्धा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की ऑन करा। पुढे प्रश्न दिला आहे 5 रुपयाचे 10% प्लस 10 रुपयाचे 5% बरोबर किती? ऑप्शन दिले 30 रुपये, 20 रुपये, 5 रुपये आणि 1 रुपया। या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।